एष सुरासुरमनुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव विरियायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चा अर्हन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणम् अज्झावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाना समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आणि ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकार, आणि या अधिकारात आपण गाथा बघितलेल्या होत्या द्रव्यबंध, भावबंध आणि उभयबंधाच्या. अन्योन्य अवगाह रूपाने परस्पर अनुप्रवेश याला आपण उभयबंध म्हटलेलं होतं. जीवाचा जो स्वभाव आहे हा स्वभाव न राहता तो विभाव रूप परिणमित होणं याला भावबंध म्हटलं. आणि पूर्वबद्ध कर्म आणि नवीन उत्तर येणारं कर्म यांचा परस्पर संश्लेष संबंध होऊन एकमेक अवस्था निर्माण होणं याला द्रव्यबंध आपण म्हटलेलं आहे. या 3 तऱ्हेच्या बंधाच्या व्याख्या बघितल्यानंतर बंध वास्तविकतः कोणता, तर भावबंध हाच वास्तविक भावबंध आहे. ही वस्तुस्थिती आचार्यांनी स्पष्ट केली की भावबंध हाच खरा वास्तविकतः बंध आहे. आणि हे सांगितल्यानंतर आता प्रवचन सार मधली अत्यंत महत्वपूर्ण अशी गाथा अवतरित होते आहे 179 नंबरची. कुठेही दाखला म्हणून देताना ही गाथा अनेक वेळा वापरल्या गेलेली आहे. जीव कशाने बांधल्या जातो आणि जीव कोणत्या परिणामांनी मुक्त होतो. एका शब्दामध्ये आम्हाला जीवनामध्ये काय करायचं आहे आणि आम्ही काय करू नये हे सांगणारी गाथा आहे. जर आम्हाला खरोखर मुक्तीची इच्छा असेल तर आम्ही विराग संपत्ती रागादिकांनी रहित बना, वैराग्य भावनेनी परिणत व्हा. आणि वैराग्य भावना याचा अर्थ आमच्या म्हणजे पदपदार्थापासून भिन्न स्वतःच्या निज आत्मतत्वामध्ये समत्व बुद्धीनी लीन रहा. ही जी प्रेरणा आहे ही या गाथेमधून आम्हाला प्राप्त होतो. आणि बंधाचा समास काय, म्हणजे संक्षेपामध्ये बंध सांगा म्हटलं कुणी तर बंध कशा सांगायचा, बंधाचा संक्षेप काय हे या गाथेमध्ये सांगितलेलं आहे. गाथा पहा. रत्तो बंधती कम्मम मुच्यदिकं मेहि राग रहितप्पा एसो बंध समासो जीवाणं जान निश्चयदो. रत्तो बंधदिकं मुच्यदिकं मेहि राग रहितप्पा एसो बंध समासो जीवाणं जान निश्चयदो. रत्तो बंधदिकं, रागी जीव कर्म बांधतो आणि रागरहित अप्पा कम्मेहि मुच्यती, आणि रागाने रहित जीव हा कर्मांनी मुक्त होतो. निश्चयदो एसो जीवाणम बंध समासो जान, आणि निश्चयाने हा जीवाच्या बंध प्रकरणाचा संक्षेप आहे असं तू जाण. म्हणजे बंध प्रक्रिया समजायची असेल तर फार खोलामध्ये आम्हाला जायची गरज नाही किंवा आमचा बुद्धीचा व्यवसाय करण्याची गरज नाही. बुद्धीला व्यर्थ
ताण देण्याची गरज नाही. 2 शब्दांमध्ये राग जीवनात आहे तर बंध आहे, आणि राग नसेल तर हा जीव बांधल्या जात नाही. एवढंच त्या ठिकाणी बंध प्रकरणामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला ठसवायचं आहे, की जेवढी वीतरागता जीवनात दिसेल तेवढा हा जीव कर्मांनी मुक्त होणार आहे, आणि जेवढा राग द्वेष रूप परिणाम असेल त्यांनी हा बंधनामध्ये अडकणार आहे. बंधापासून सुटण्याचा मार्ग वीतरागता हाच आहे, आणि संसारात अडकण्याचा मार्ग राग रूप परिणाम हा आहे. हा बंधाचा संक्षेप आहे. म्हणजे संक्षेप आणि कोणी विचारलं की आम्हाला बंध प्रक्रिया एवढी क्लिष्ट नको आहे, आम्हाला थोडक्यात सांगा, तर 2 शब्दामध्ये आम्ही सांगू शकतो, रागी आणि विरागी. टीका. ज्या अर्थी राग परिणत आत्मा नूतन द्रव्य कर्मांनी बांधल्या जातो, वैराग्य परिणत बांधला जात नाही. म्हणजे विरागी कर्मांनी बद्ध होत नाही. आणि विराग आणि राग याचं कारण पाहताना आपण बघितलेलं आहे की राग जीवनात का येतो. तर राग येण्याचं अंतरंग निमित्त कारण, राग का आला याचं उत्तर आम्हाला अनेक प्रकारे देता येईल. राग का आला याचं अंतरंग कारण जर आम्ही शोधलं तर पूर्वबद्ध कर्माचा उदय, क्रोध कषायाचा उदय, मान कषायाचा उदय, त्यामुळे जीवाला तो परिणाम झाला, हे आम्ही अंतरंग निमित्त कारणाच्या अपेक्षेने उत्तर देतो. बहिरंग कारणाच्या अपेक्षेने जर विचार केला तर दुसऱ्या व्यक्तीवर दोषारोपण करून या व्यक्तीने माझ्या मनासारखं वागलं नाही म्हणून मला राग आला, अशी उपपत्ती आपण बाह्य निमित्त कारणाला प्रधान मानून ठेवतो. आणि तिसरं, जर आम्हाला कर्मालाही दोषी ठरवायचं नाही आणि दुसऱ्या व्यक्तीलाही आमच्या परिणामांशिवाय दोषी ठरवायचं नाही, कारण आम्हाला आमचा रिमोट कंट्रोल आमच्या हातात ठेवायचा असेल तर आम्हाला स्वतःमध्येच रागाची उपपत्ती शोधावी लागेल. मला राग का आला याचं उत्तर माझ्यातच दडलेलं आहे, आणि ते मला शोधायचं आहे. मी माझ्या रागासाठी दुसऱ्याला जबाबदार ठेवणार नाही, अशीच भूमिका घेतली तर रागाचं मूळ कारण हा शोधू शकतो, ज्याला आम्ही उपादान कारण असं म्हणतो. आणि मला राग आला याचं उपादान कारण माझ्यामध्ये राग विद्यमान आहे म्हणून राग आला. आणि हेच निश्चयाने संयुक्तिक कारण आहे. कारण आज तागायत पर्यंत रागासाठी आम्ही कर्माला जबाबदार ठरविलं, बाह्य वस्तूवर आम्ही त्याचं खापर फोडलं, किंवा परपदार्थांवर आम्ही राग याच्यामुळे झाला अशा प्रकारची मान्यता करून बसलो. परंतु ही एक तिसरी दृष्टी की राग माझ्या जीवनात विद्यमान आहे आणि म्हणून मला राग आला, या उपपत्तीने रागाला मीच माझा जबाबदार आहे अशी स्वतःची जेव्हा आम्ही चुकीची कबुली देऊ तेव्हा राग आमच्या जीवनामध्ये जास्त काळ टिकू शकत नाही. कारण आम्हाला राग आलेला आहे आणि त्याला मीच जबाबदार आहे. मी राग नाही केला तर मग राग येणार नाही, हा भावही आमच्या जीवनात येऊ शकतो आणि राग जास्त काळ आमच्या जीवनात टिकू शकत नाही. म्हणून हा विरागी कर्मानी बद्ध होत नाही, रागी कर्मानी बद्ध होतो. आणि विरागी याचा अर्थ, विरागी म्हणजे स्वतःचा स्वभाव, वितराग परिणाम. वितराग परिणाम म्हणजे जेव्हा जीव आपल्या चैतन्य स्वभावामध्ये निमग्न आहे, त्यांनी आपल्या ज्ञान दर्शनाचीच आराधना करतो आहे, त्यावेळेला हा वितराग भावनेनी प्रेरित आहे. आणि असा जीव कोणत्याही तऱ्हेचा विकार जीवनात असत नाही त्याच्या, आणि तोच त्या ठिकाणी विरागी जीव म्हटल्या गेला, वितरागी जीव म्हटल्या जाणार आहे. गुणस्थानाच्या परिपाटीनुसार जर हे प्रकरण आम्हाला बघायचं असेल तर पहिल्या गुणस्थानात, मिथ्यात्व गुणस्थानामध्ये जोपर्यंत आमच्या जीवनात
कषाय भाव आहे तोपर्यंत हा श्रद्धा अपेक्षेनी देखील विपरीत मान्यता घेऊ नये आणि चारित्र्याच्या दृष्टीने देखील अनंतानुबंधी जनित राग द्वेषांनी परिणत होतो आहे. याच्या जीवनात अजूनही बंध प्रक्रिया सुरू आहे. संवर किंवा निर्जरा याला त्यांनी हातही लावलेला नाही, त्याला तो जाणत देखील नाही. आता ज्या वेळेला याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते, म्हणजे पहिल्या गुणस्थानातून हा चौथ्या गुणस्थानाच्या भूमिकेत जातो आणि सर्वप्रथम या जीवाला तर प्रथमोपशम सम्यक्त्वाचीच प्राप्ती होते. हा असा प्रथमोपशम सम्यक दृष्टी झाला. अंतर्मुहूर्त पर्यंत त्यांनी आत्म्याची प्रतीती घेतली, आत्मसन्मुख तो झाला. त्याच्या जीवनात मिथ्यात्व नाही आणि अनंतानुबंधी कषायही आता विद्यमान नाही. अर्थात उदयात सत्तेत तर आहे, पण उदयात विद्यमान नाही. तेवढ्या काळपर्यंत जोपर्यंत सम्यक्त्व आहे जीवनात, तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये अनंतानुबंधी जनित राग नाही आणि मिथ्यात्व नसल्यामुळे विपरीत श्रद्धा नाही. जी मिथ्यात्व गुणस्थानात राग चांगला आहे ही भूमिका होती किंवा रागामध्ये प्रीतीची भावना होती, ही भावना सुटून आता चौथ्या गुणस्थानामध्ये त्याला समीचीन ज्ञान झालेलं आहे, समीचीन श्रद्धा झालेली आहे की राग हा कुणाच्याही जीवनात चांगला असू शकत नाही, तो बंधनातच टाकणारा आहे. ही श्रद्धा त्याची झाली. तेवढ्या अपेक्षेने तो वीतरागी बनला. पुढे हा जीव जेव्हा गुणस्थानामध्ये पाचवं गुणस्थान म्हणजे देशविरत असतं किंवा श्रावकांची अनुव्रत धारण करतो, त्याच्या अपेक्षेने वीतराग भावना अधिकाधिक त्या ठिकाणी व्यापक बनलेली आहे. वीतराग भाव जास्त काळ आणि जास्त कर्मांच्या अनुदयात त्याच्या जीवनात विद्यमान आहे. पुढे आता 6व्या 7व्या गुणस्थानाच्या भूमिकेमध्ये जेव्हा गेले, मुनी अवस्था धारण केली, त्यावेळेला फक्त आता संज्वलन कषाय विद्यमान असल्यामुळे त्या अपेक्षेनीच त्यांच्या जीवनात राग द्वेष आहे आणि बाकीच्या कर्मांचा अनुदय असल्यामुळे विरागता किंवा वीतरागता त्यांच्या जीवनात असते. अशी ही गुणस्थानाच्या परिपाटीनुसार कर्मबंधाची प्रक्रिया आम्हाला गोमट सारादी कर्णानुयोगाच्या ग्रंथात प्राप्त होते. द्रव्यानुयोगाचा हा जरी विषय असला तरी ज्या वेळेला आम्ही कर्णानुयोगाची सांगड त्याच्याशी घालतो, तेव्हा कोणता जीव विरागी आहे आणि कोणता रागी आहे हेही आम्हाला या भूमिकेतूनच योग्य रीतीने समजू शकते. म्हणून वैराग्य परिणत हा बांधला जात नाही असं म्हणत असताना चौथ्या गुणस्थानापासूनची भूमिका क्रमाक्रमाने आम्हाला लक्षात घ्यायची आणि जेव्हा 11व्या गुणस्थानाच्या भूमिकेत आहे तेव्हा पूर्ण वीतरागता त्याच्या जीवनात आहे आणि पूर्ण रागाला त्यांनी नष्ट केलेला आहे, उपशमित केलेला आहे. आणि 12व्या गुणस्थानामध्ये पूर्ण राग द्वेष मोह हे नष्ट झालेले आहे. अशी ही कर्म सापेक्ष गुणस्थानाच्या परिपाटीनुसार रागाची आणि वैराग्यतेची गोष्ट आहे. असा हा त्या ठिकाणी राग परिणत आत्मा अभिनव द्रव्य कर्मांनी मुक्त होत नाही. अर्थात राग परिणत आत्मा हा कर्मबंध करतो, नवीन कर्म बांधतो, तर वैराग्य परिणतच होतो. विरागीच कर्मापासून मुक्त होतो. ही आपण परिपाटी आता लक्षात घेतली. स्पर्श करणाऱ्या अभिनव द्रव्य कर्मांनी आणि चिरसंचित पूर्वबद्ध कर्माने राग परिणत आत्मा बांधल्याच जातो. दोनही कारण या ठिकाणी सांगितलेले आहे. द्रव्य कर्माचा उदय स्पर्श करणाऱ्या अभिनव द्रव्य कर्मांनी, म्हणजे हे द्रव्य कर्म जे काही आहे ते, आणि चिरसंचित पूर्वबद्ध कर्म, आधीचही कर्म त्याच्याजवळ आहे आणि हे नवीन कर्म देखील त्या ठिकाणी परस्पर एक
क्षेत्रावगाह रूपाने संश्लेष संबंधाला प्राप्त झालेला आहे. अशा या कर्मामुळे राग परिणत आत्मा, त्यामुळे तो आत्मा राग परिणत होतो आणि त्यामुळे तो बांधल्या जातो. म्हणजे दोन गोष्टी यामध्ये सांगितल्या की अशा तऱ्हेने हा नवीन कर्मबंध आणि जुना असणारा कर्मबंध यांचा उदय आला. या उदयामध्ये जीव राग परिणतीला धारण करतो आणि परत हा कर्माणी बांधल्या जातो, अर्थात मुक्त होत नाही. तसेच वैराग्य परिणत आत्मा स्पर्श करणाऱ्या अभिनव द्रव्य कर्माने आणि चिरसंचित पूर्वकर्माने मुक्तच होतो, बांधल्या जात नाही. आणि जो वैराग्य भावनेनी सहित आत्मा आहे, हा आत्मा मात्र याच्याजवळ आता नवीन द्रव्यकर्म पण येत नाही. पूर्वसंचित कर्माचा उदय आला तरी त्या उदयाशी तो समरसी भावानी एकाकार होत नाही आणि कर्मफल देऊन निर्जरित होतं आणि हा जीव मुक्त बनतो. म्हणून द्रव्यबंधाला साधकतम असल्यामुळे राग परिणाम हाच निश्चयाने बंध आहे असा निश्चय होतो. आणि म्हणून जे द्रव्यबंध याला होतो आहे याच्यासाठी साधकतम अत्यंत निकटवर्ती प्रबल निमित्त कारण कोणतं असेल तर जीवाचा राग परिणाम. या राग परिणामाने हा जीव द्रव्य कर्मानी बद्ध होतो. हाच निश्चयाने बंध आम्ही स्वीकारला पाहिजे. अशा तऱ्हेची ही गाथा आपण बघितली. आणि या गाथेला बघायला आपण परत पाहू की द्रव्यबंधाचा हेतू भावबंध आहे. म्हणून भावबंधच वास्तविकतः बंध आहे, निश्चय बंध आहे. राग परिणत आत्माच नवीन द्रव्य कर्माने बांधल्या जातो. वैराग्य परिणत आत्मा नवीन कर्मांनी बांधल्या जात नाही. वैराग्य परिणत आत्मा बद्ध कर्मापासूनही मुक्त होतो. जेव्हा वैराग्य परिणाम उत्पन्न झाले त्यावेळेला हा आपल्या स्वभावात लीन आहे. पूर्वबद्ध कर्माचा उदय येईल, पण उदयामध्ये तसा प्रकारच्या पर्यायी तो भाव झाला तरी देखील हा त्या परिणामांशी तद्रूप होत नाही. त्याचा आणि माझा तादात्म्य संबंध आहे असं अभिप्रायाने स्वीकारत नाही. ते कर्म निर्जरित होऊन फल देऊन निघून जातं आणि म्हणून हा नवीन बद्ध कर्मापासून देखील मुक्त होतो. राग परिणत आत्मा बद्ध कर्मापासून सुटत नाही. द्रव्यबंधाचा साधकतम हेतू राग आहे आणि राग म्हणजे भावबंध आहे. आणि म्हणून रागादी विकल्पांचा त्याग करून विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभावी निजात्म तत्वाची भावना आम्ही भावायला पाहिजे. महत्वाचं आहे हे की रागादी विकल्पांचा त्याग करून, राग पर्यायीत आला तरी देखील ती पर्याय माझा स्वभाव नाही, ही क्षणोक्षणी आत्म्याची जाणीव व्हावी लागणार आहे. आणि ही एकदा झाल्यानंतर आमचं विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभावी मी तोच आहे ही निरंतर भावना भावभासना जीवनामध्ये असावी लागेल. यावर कवी वृंदावन लिहितात, परद्रव्य विषय अनुराग धरे वसु कर्मनिको सोयी बंध करे. परद्रव्याविषयी जो अनुराग अंतरंगामध्ये धारण करतो, वसु कर्मनिको सोयी बंध करे. 8 प्रकारच्या कर्मबंधाला तोच करतो. अरुजो जिय राग विकार तजे वह मुक्त वधू कहे बेगीवरे. आणि जो रागादी विकारांना त्याग करतो तोच मुक्तिवधूला चिरकाल अनुभवतो किंवा शीघ्र वरतो. तोच ताबडतोब मुक्तिवधूला वरण करतो. जरी सांगण्यासाठी ही गोष्ट अत्यंत सोपी वाटत असली
तरी ज्या वेळेला आम्ही याचा प्रयोग जीवनात करतो तर अत्यंत कष्टसाध्य अशी ही गोष्ट आहे की पर्यायीमध्ये राग येतो आहे. पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे, पर्यायीत राग होतो आहे आणि त्या पर्यायीत राग होत असताना देखील अंतःकरणामध्ये आत्मचिंतनाची धारा सुरू असते की मी राग नाही, हा माझा स्वभाव नाही, याच्यापासून मला सुटायचं आहे, हा मला बंधनात टाकणारा आहे. ही जर आमची निरंतर भेदविज्ञानाची दृष्टी जीवनात आम्ही ठेवली तरच आमच्या जीवनात प्रत्यक्षात कर्माच्या बंधापासून आम्ही सुटू शकणार आहे. यह बंधरू मोक्ष स्वरूप जथारथ थोरही में निरधार धरे, निहचे करिके जग जीवन के तुम जानहू वृंद प्रतीत भरे. आणि अशा तऱ्हेने बंध मोक्षाची ही व्यवस्था यथास्थी जशी आगमामध्ये सांगितलेली आहे, जथारथ. जथारथ याचा अर्थ जशी आगमात प्रतिपादन केलेली आहे तशी तुम्ही निश्चयनयानी जाणून घ्या आणि अशाच प्रकारची प्रतीती जीवनामध्ये निरंतर ठेवा. जे जीव वितराग भावाला स्पर्श करतात ते मुक्त होतात. जीव ज्या प्रमाणात रागद्वेष करतो तेवढ्या प्रमाणामध्ये त्याला द्रव्य कर्म बांधले जातात. आणि ही सगळी प्रक्रिया, द्रव्यबंधाची प्रक्रिया, ही सगळी कर्णानुयोग, लब्धीसार, क्षपणासार आदी ग्रंथामध्ये दिलेली आहे, गोमटसार, जीव कर्मकांड याच्यामध्ये. आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला ही सगळी प्रक्रिया थोडीशी याची निदान तोंड ओळख तरी करून घ्यावी लागणार आहे की जीव मिथ्यात्व अवस्थेत किती कर्म प्रकृती बांधू शकतो, बंधयोग्य प्रकृती किती आहे. तर मिथ्यात्व अवस्थेत नाना जीवांच्या अपेक्षेने जीवाला 117 प्रकृतींचा बंध होतो. वास्तविकतः कर्माच्या उत्तर प्रकृती 148 आहे. त्यामध्ये बंधयोग्य प्रकृती किती, तर 120 कर्म प्रकृती ह्या बंधयोग्य आहे. आणि या बंधयोग्य प्रकृतीत पहिल्या गुणस्थानामध्ये बंधयोग्य किती प्रकृती, तर 117 प्रकृती ह्या बंधयोग्य आहे. तीर्थंकर प्रकृती आणि आहारक शरीर आणि आहारक अंगोपांग या 3 प्रकृती मिथ्यात्व गुणस्थानात कोणताही जीव बांधू शकत नाही. म्हणून या 3 प्रकृतीला पहिल्या गुणस्थानात अबंध प्रकृतीत टाकलेला आहे. आणि पहिल्या गुणस्थानातच ज्याचा बंध आहे आणि पुढच्या गुणस्थानात ज्या कर्म प्रकृती बांधल्या जाणार नाही त्याला म्हटलं की पहिल्या गुणस्थानात एवढ्या प्रकृतींची बंध विच्छुत्ती झाली. अशा प्रकारचं कथन गोमटसारादी ग्रंथांमध्ये जाणून मिथ्यात्व अवस्थेत हा कशा प्रकारे बंध करतो आणि एकदा का त्याला आत्मप्रतीती झाली, स्वभान आलं, मी कोण याची त्याला अंतःकरणपूर्वक जाणीव झाली म्हणजे नुसती जाणीव, प्रतीतीयुक्त त्यांनी जाणलं आत्म्याचं स्वरूप, तर आपोआपच त्याच्या जीवनामध्ये जवळपास 41 कर्म प्रकृतींचा बंध रुकल्या जातो, त्यांची बंध विच्छुत्ती होते. अशी ही द्रव्य कर्माची आपल्याला ओळख करून घ्यावी लागणार आहे. म्हणून ज्या प्रमाणात रागद्वेष होतील त्या प्रमाणात हा जीव कर्मबंध करतो. पण जसा आणि जेवढा, पण कर्मबंधाचा दुसरा अकाट्य नियम हा आहे की जेवढा कर्माचा उदय आहे त्यानुसार याला रागद्वेष रूप परिणाम होतीलच असं नाही. या नियमानुसारच आम्ही रागापासून सुटू शकतो. पूर्वबद्ध कर्माचा उदय आला, पण त्या कर्म उदयामध्ये जर आम्ही समरसी भावानी एकी भाव रूपाने परिणत न होता, जर आम्ही आमच्या चैतन्य स्वभावाकडे, वितराग भावाकडे सन्मुख होऊन, अंतर्मुख होऊन आत्म्याची अनुभूतीच घेतली, तर कर्माचा उदय आमच्यासाठी महत्वपूर्ण नाही. कर्माचा उदय आम्हाला काहीही करू शकला नाही. म्हणून आम्हाला कर्माचा उदय तर आहे, पण उदयामध्ये आम्ही तशा प्रकारचे परिणाम केलेच पाहिजे. अशा प्रकारे
कर्म आम्हाला ते परिणाम करण्यास जबरदस्तीने भाग पाडत नाही, हेही सत्य आहे. आणि इथेच आम्हाला पृथक्करणाची भेदविज्ञानाची प्रक्रिया जीवनात करता येते, की आत्मा अलग आहे, चैतन्य अलग आहे आणि हा जो राग आहे हा अलग आहे. हा आत्म्याचा स्वभाव नाही आणि आत्मा त्याच्यापासून सर्वस्वी भिन्न आहे. कर्मसंयोगामध्ये हा भाव दिसतो आहे, पण तो आत्म्याचा स्वभाव नाही. अशी ही भेदविज्ञानाची प्रक्रिया जीवनात या गाथेच्या अनुषंगाने आम्हाला लक्षात घ्यायची आहे. अत्यंत महत्वपूर्ण आणि अगदी संक्षेपात बंध व्यवस्था सांगणारी ही अशी गाथा आहे. आणि या गाथेचा प्रयोग आम्हाला जीवनात करायचा असेल तर कर्मबंधापासून सुटका मिळविण्यासाठी, कारण अनादी कालापासून पूर्वबद्ध कर्माचा उदय येतोय, नवीन भाव होतात आहे आणि आम्ही नवीन परत कर्माचा बंध करतो आहे. हे चक्र आमच्या जीवनात सुरूच आहे. आणि खरी अंतःकरणपूर्वक आम्हाला मुक्तीची कामना असेल, मुक्त व्हावं असं जर आम्हाला वाटत असेल, तर अविकारी ज्ञान मात्र अंतस्तत्वाचा आश्रय घेऊन वैराग्य भावना जोपासणे हेच इष्ट आहे. प्रतिसमय आमची प्रखर ज्ञान छैनी आमच्याच साठी आम्ही उपयोगात आणायची आहे, की आमचा स्वभाव काय आणि विभाव काय याच्यामध्ये सतत आम्हाला अंतर बघायचंय, की मी माझ्या स्वभावात आणि विभावात कशा प्रकारे विभाजन रेषा टाकू शकतो. विभाव माझ्या जीवनात येतातच आहे, वस्तुस्थिती नाकारता येत नाही, पण विभाव येत असताना देखील मी तो नाही हा भाव, हा अभिप्राय आम्ही जीवनात ठेवू शकतो का, ही सतत आम्हाला प्रक्रिया जीवनामध्ये करायची आहे. कदाचित अनुकूलता नसेल आणि आम्हाला राग येतो आहे. राग येत असताना आम्ही सजग राहू शकतो का, रागाला आम्ही अगदी डोळसपणे बघू शकतो का, ही गोष्ट महत्वाची आहे. राग येतो आहे, रागाला देखील डोळसपणाने त्याचं वेदन करा, की राग माझ्या पर्यायीत येतो आहे, आणि विचार करा की राग माझा स्वभाव नाही. साक्षीभाव पूर्वक रागाला आम्ही बघू शकतो का. अर्थात राग तर मी उदाहरणादाखल सांगितला. राग म्हणजे क्रोध, मान, माया, लोभ चारही कषाय त्या ठिकाणी लावून घ्यायचे. कोणताही कषाय येत असताना उदयात, त्या उदयाकडे आम्ही जर साक्षीभाव पूर्वक बघू तर तो जीवनात जास्त काळ टिकू शकत नाही. राग येतो आहे आणि त्यावेळेला मनाला सांगायचं की हा तू नाही, हा पर आहे. आणि अशा प्रकारची सतत धारा जीवनात जेव्हा आम्ही जोपासू, तेव्हाच आमच्या जीवनात खऱ्या अर्थाने वैराग्य भाव येणार आहे. अशा तऱ्हेची ही गाथा, याचा प्रयोग आमच्या जीवनात करणं आवश्यक आहे. आता गाथा नंबर 180 यामध्ये हा जीवाचा परिणाम जो आहे, हा द्रव्यबंधाला साधकतम अशा रागाने विशिष्ट आहे, हे भेदसहित स्पष्ट करतात. म्हणजे जीवाचा जो परिणाम, जो द्रव्यबंधाला कारणीभूत आहे, ज्याच्यामुळे द्रव्यबंध होणार आहे, हा परिणाम कसा असणार आहे, तर राग रूपाचा असणार आहे. राग याचा अर्थ राग, द्वेष, मोह अशा रूपाचा हा परिणाम असणार आहे. आणि या परिणामांनीच हा बंध होणार आहे, ही गोष्ट आता या गाथेत सांगतात. परिणामादो बंधो परिणामो राग दोष मोह जुदो असुहो मोह पदेसो सुहो व असुहो हवदी रागो. परिणामादो बंधो परिणामो राग दोष मोह जुदो असुहो मोह पदेसो सुहो व असुहो हवदी रागो.
परिणामादो बंधो, हा जो परिणाम आहे राग विशिष्ट परिणाम, हा जो राग विशिष्ट परिणाम आहे म्हणजेच अशुद्धोपयोग रूप परिणाम आहे, यामुळे बंधो पुद्गल कर्माचा बंध होतो, जीवाचा अशुद्धोपयोग रूप परिणाम. आणि हा परिणाम राग दोष मोह जुतो, हा परिणाम राग द्वेष आणि मोहानी युक्त आहे. मोह म्हणत असताना मिथ्यात्व लावायचं आणि राग आणि द्वेष म्हणत असताना चारित्र मोहाचा उदय लावायचा. आणि असा हा परिणाम शुभ आणि अशुभ भावांनी दोन प्रकारचा आहे. शुभ चारित्र मोहनीयाचा मंद उदय असताना जीवाचा जो भाव तो शुभ भाव, आणि चारित्र मोहाचा तीव्र उदय असताना जीवाचा जो परिणाम तो अशुभ परिणाम. ही एक तऱ्हेची व्याप्ती. दुसऱ्या तऱ्हेने बघताना ज्या वेळेला विषय कषायांमध्ये प्रवृत्ती दिसते आहे, परिणामांची तीव्रता आहे, तो अशुभ परिणाम. आणि ज्या वेळेला देवपूजा गुरुपास्ती आदी याच्यामध्ये आमचं मन केंद्रित झालेलं आहे, तिथे उपयोग लागलेला आहे, तो परिणाम म्हणजे अशुभ. अशा दोन प्रकारचा आहे. आणि मोहोपदेश असुहो, मोह आणि द्वेष हे दोन अशुभ भाव आहे. आणि द्वेष म्हणत असताना चार कषायांपैकी क्रोध आणि मान हे द्वेषामध्ये टाकायचे, आणि माया आणि लोभ हे रागामध्ये टाकायचे. तर अशा प्रकारे मोह म्हणजे मिथ्यात्व आणि क्रोध आणि मान यांचा उदय हा अशुभ आहे. आणि रागो सुहो व असुहो हवती, राग हा शुभ आणि अशुभ प्रकारचा आहे, ज्याला प्रशस्त राग आणि अप्रशस्त राग म्हटलेला आहे. माया आणि लोभ हे रागामध्ये आहे. आणि ज्या वेळेला तीर्थंकरांच्या बद्दल आम्हाला प्रीतीचा भाव आहे, गुरूंबद्दल वात्सल्य भाव आहे, किंवा गुरूंची वैयावृत्ती करण्याचा परिणाम आहे, देवपूजा करण्याचा परिणाम आहे, स्वाध्यायामध्ये तन्मयता असण्याचा जो परिणाम आहे, हे सगळे परिणाम हे शुभ राग आहे आणि हे पुण्यकारक आहे. आणि जो तीव्र परिणाम आहे, तीव्र राग आहे, हा अशुभ उपयोग असणार आहे. म्हणून हा राग शुभ आणि अशुभ अशा दोन प्रकारचा आहे. विशिष्ट परिणामामुळे द्रव्यबंध होतो, हे आपण बघितलं की जीवाच्या विशिष्ट परिणामांनी म्हणजे राग द्वेष मोहरूप परिणामांनी, याच्यामध्ये अंतरंग निमित्त कारण मोहनीय कर्माचा उदय हे असणार आहे. या परिणामांमध्ये विशेषतः राग द्वेष मोहमयतेने येते. ती शुभाशुभ रूप दोन प्रकाराने, यापैकी मोहमयतेने आणि प्रद्वेषमयतेने अशुभत्व येतं, आणि रागमयतेने शुभत्व आणि अशुभत्व येतं. रागाने दोन भाव, शुभराग आणि अशुभ राग. विशुद्धी आणि संक्लेशपणा या प्रकारच्या रागाच्या दोन प्रकारामुळे राग शुभ आणि अशुभ अशा दोन प्रकारचा आहे. अशा तऱ्हेची ही गाथा आपण बघितलेली आहे की जो शुभ राग आहे हा कथनचित उपादेय मांडलेला आहे, जो अशुभ राग आहे हा सर्वथा हेय मांडलेला आहे. आणि शुभ रागाला कथनचित हेय उपादेय मांडण्याचं कारण असं की हा राग परंपरेने मुक्तीचं कारण असणार आहे. परंपरेने मुक्तीचं कारण असणार आहे याचा अर्थ की ज्या वेळेला हा राग वैराग्य भावाने युक्त असणाऱ्या परिणामासोबत असतो, त्यावेळेला वास्तविकतः संवर निर्जरा तर वितराग परिणामांनी होणार आहे, पण त्याच्या सोबत हा अनुसरण करणारा असल्यामुळे यालाही उपचारांनी संवर निर्जरेचं कारण म्हणण्यात येतं. आणि म्हणून कथनचित
याला उपादेयत्व म्हटलेलं आहे. अशुभापासून निवृत्त होण्यापाशी प्रथमतः आम्हाला शुभ रागाचं अवलंबन घेणं अनिवार्य असतं. एकदम आम्ही अशुभातून शुद्धामध्ये जाऊ शकत नाही. पहिल्यांदा तर अशुभाला जाणीवपूर्वक आमच्या जीवनातून वजा करावं लागणार आहे. शुद्धाची निरंतर अंतरंगामध्ये ध्यास ठेवावा लागणार आहे. सर्वस्वी उपाधेय आहे. पण तो जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत या शुभ परिणामांना आम्हाला जाणीवपूर्वक जीवनामध्ये स्वीकार करावं लागणार आहे अशुभापासून वाचण्यासाठी. तर अशा प्रकारे या गाथेला आपण बघितलं. उद्याला या गाथेचा आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.